1991च्या आधी सर्व काही गव्हर्नमेंटच्या हातात होतं. पण 1991 नंतर गेमच चेंज झाला. म्हणजे कंपनी, बँक्स आणि अनेकसे असे उद्योगधंदे हे प्रायव्हेट प्लेअरकडे वळू लागले. याचं कारण होतं प्रायव्हेटायझेशन. न्यू इकॉनॉमी पॉलिसी 1991 पी स्टँड फॉर प्रायव्हेटायझेशन. प्रायव्हेटायझेशन म्हणजे गव्हर्नमेंट ओन कंपनी आणि बरेचशा गव्हर्नमेंट इंडस्ट्री हे प्रायव्हेट प्लेअरच्या हातात देणे. 1991च्या पहिलं काय असायचं की आपल्या इंडियामध्ये बऱ्याचशा कंपन्या हे गव्हर्नमेंट ओन करत होत्या. म्हणून जे आपल्या इकॉनॉमीला जे बूस्ट भेटायचे होते ते भेटली नाही आणि त्यासाठी गव्हर्नमेंटने इंट्रोड्यूस केला प्रायव्हेटायझेशन आणि त्याच काळामध्ये आपल्या देशामध्ये फायनान्शियल क्रायसिस सुद्धा चालू होते आणि त्या कारणासाठी सुद्धा गव्हर्नमेंटने इंट्रोड्यूस केलं प्रायव्हेटायझेशन. हेच कारण आहे की प्रायव्हेटायझेशनला एवढं बूस्ट देण्यात आलं. तर आता काही असे आपण मेजर एक्झाम्पल बघू प्रायव्हेटायझेशनचे. भारत अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड याचे 51% पेक्षा जास्त शेअर विकत घेतले स्टेअरलाईन कंपनीने. नंतर येते बीएसएनएल, विदेश संचार निगम लिमिटेड. या कंपनीला टाटा ग्रुपनी अक्वायर केलं आणि एअर इंडियाला त्याला सुद्धा टाटाने हे अक्वायर केलं. तर हेच होतं प्रायव्हेटायझेशन. आता ग्लोबलायझेशन म्हणजे काय हे बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा आणि शिकत राहा कॉमर्सचं स्मार्ट नॉलेज.